कोल्हापूरमधून आपले प्रतिनिधी सतेज औंधकर हे जोडले गेले आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया। सतेज, काय सांगाल? कोल्हापूरमध्ये अनेक आपल्याला नाट्यमय घडामोडी पाहायला मिळालेल्या होत्या या संपूर्ण निवडणुकीच्या दरम्यान, आणि आज आहे निकालाचा दिवस। कशा पद्धतीच्या हालचाली तुम्हाला इथं दिसतायत, आणि इथं मतमोजणीसाठी जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, पोलीस बंदोबस्त कसा दिसतोय? नक्कीच फरा, आपण पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या 10 जागा आहेत आणि त्या 10 जागांसाठी आज जिल्ह्यातील 10 विविध केंद्रांवरती जी आहे ती मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे। सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवातीला पोस्टल जे मतदान आलेलं आहे त्यांचं तपासणी जी आहे, त्याचं मतमोजणी आहे ती केली जाणार। त्यानंतर साधारणतः 8:30 पावणे 9 नंतर ईव्हीएम मशीन जी आहे त्याची जी तपासणी आहे ती केली जाणार आहे। साधारणतः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे 10 विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर हातकणंगले आणि कोल्हापूर दक्षिण या दोनही विधानसभा मतदारसंघांमध्ये जवळपास 16 टेबलवरती जी मतमोजणी आहे ती केली जाणार आहे। तर उर्वरित 8 विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये 14 टेबलवरती ही मतमोजणी आहे ती पार पडणार आहे। साधारण दुपारी 1 ते 1:30 वाजेच्या सुमारास जसे हळूहळू कल येतील तसं गुलाल कुणाला लागतो हे स्पष्ट होणार आहे। मात्र ह्या सगळ्या 10 जे केंद्रांच्या भोवती जो आहे तो पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण 100 मीटर आणि 200 मीटर परिसरात बॅरिगेटिंग आहे ते केलेलं आहे। ज्यांना निवडणूक आयोगाने पासेस दिलेले आहेत, ज्यांच्याकडे पासेस आहेत त्यांनाच या ठिकाणी खरं तर प्रवेश दिलेला आहे। त्यासोबतच जे मतमोजणी केंद्र आहेत त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की मोबाईलला बंदी आहे, त्यामुळं अनेक जे कर्मचारी या ठिकाणी असतील किंवा जे येणारे उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत त्यांना देखील या ठिकाणी मोबाईलला आता बंदी घालण्यात आलेली आहे। विजय मिरवणुकांना विशेषतः कोल्हापुरात बंदी घातलेली आहे, फटाके फोडण्यालाही बंदी घातलेली आहे। त्याबाबतचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी देखील आदेश आहेत त्याचे पारित आहे ते केले आहेत। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये या सगळ्या निवडणुकीच्या निकालानंतर, त्यामुळे खरं तर ही सगळी दक्षता घेतल्याचं पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने आपल्याला पाहायला मिळते। दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील जे हॉट मतदारसंघ आहेत, विशेषतः कागल आहे, कोल्हापूर दक्षिण आहे, कोल्हापूर उत्तर आहे, त्यासोबत चंदगड आहे, या ठिकाणी विशेष खबरदारी घेतल्याचं पोलिसांनी पाहायला मिळते। कारण या ठिकाणी जसे निकाल हाती येतील, जसे कल हाती येतील त्या ठिकाणी खरं तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। त्यासाठी खरं तर या पोलिसांनी जशा आपले कोल्हापूरचे पोलीस आहेत तसे बाहेरचे कर्नाटकचे देखील होमगार्ड आहेत, त्यासोबत केंद्रीय ज्या यंत्रणा आहेत SRPF असेल, CRPF असेल, त्यांच्या देखील तुकड्या या ठिकाणी कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत आणि विशेष खबरदारी जी आहे ते जिल्हा प्रशासनासोबत पोलिसांनी घेतल्याचं पाहायला मिळते। कोल्हापूरमध्ये ज्यावेळेस हे सगळं मतमोजणी केंद्राबाहेर एका ठिकाणी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी उभं केलं तर दुसऱ्या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना दुसऱ्या ठिकाणी उभं राहायला खरं तर संधी दिली जाते। नेहमीच पाहिलं तर या दोघांमध्ये तणाव कुठला होऊ नये यासाठीचे जी खबरदारी आहे ती घेतली जाते। मात्र जसे जसे कल हाती येतात तसे तसे कोल्हापुरात नेहमीच तणाव वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्या पार्श्वभूमीवरती पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने जी खबरदारी आहे ती घेतल्याचं आपल्याला दिसून येते आणि सकाळी 8 वाजल्यापासून प्रत्यक्ष कोल्हापूर जिल्ह्यातील या 10 मतमोजणी केंद्रांवरती आपला जो मतमोजणी आहे ती प्रत्यक्षात पार पडणार आहे। सुरुवातीला पोस्टल पडेल आणि नंतर जी आहे ते ईव्हीएम मशीन आहे ते चेक केले जातील आणि त्यासाठी जी सगळी यंत्रणा आहे ती आता सज्ज झालेली आहे आणि काही वेळातच या मतमोजणीला सुरुवात होणार आहे। निश्चितच सतेज, एकूणच असं म्हणता येईल की 8-8:30च्या दरम्यान आपल्याला इथला पहिला कल आपल्या हाती येऊ शकेल, त्यामुळे या विषयाची अपडेट आपण घेत राहू। या दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।